जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत 19 अध्याय. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्यज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्याधारे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले जे तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती. एक पंचाग्नी साधना करीती. एक वायू भक्षिताती मौन धरती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घालिती नमस्कार एक ध्यानास्त बैसले. एक आश्रमी राहून शिष्यां सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले. ज्ञानदयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले. परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी संपूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयगतासी अंतरा माझी आधीच. सुन्मुख पाहुनी तयाला आज्ञा चक्राभेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेंची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्माला रंदी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असो झालिया काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायस. केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी. नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलल्या त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळवणी. तियेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जने. मग सहजची सुरभूनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील परी अंतरेची खूण. यती तात्काळ जाणून पाहू लागले अधोवदन
शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपले महिमान. तेची वार योषिते समान. अर्थ स्वामी वचनांचा. असो तेव्हापासूनही सिद्धी दिधली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांची ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चिष्य अनेक श्रीकृपेने ज्ञानीविशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. करीत नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसाला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतःकरणी. समर्थांते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणत असे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश नाले. सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजन निशंदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवलपरी चाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्शे याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती ज्याचे निगमागम. सूर नर वर्णिताती गुण अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जोयाजनी. भक्तां सन्मार्ग दाखवूनी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशंदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.